बाळासो पाटील ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित अब्दुल्लाट या संस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथील बाळासो पाटील ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित अब्दुल्लाट या संस्थेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा व रौप्य महोत्सव गुरुवार दिनांक 12 रोजी संस्थेच्या मीटिंग हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या संस्थेचे संस्थापक रावसाहेब शिवगोंडा पाटील यांनी प्रस्तावित केलं। या संस्थेचा रौप्य महोत्सव व सभा समारंभ सोहळा सन्मती सहकारी बँकेचे सीईओ अशोक अप्पासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। चैतन्य शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे सर, भीमगोंडा पाटील विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विद्यमान संचालक संजय पाटील, शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक एस.के. पाटील, कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीचे संचालक अप्पासो चौगुले, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जे.जे. पाटील साहेब, विद्यमान संचालक दादासू सांगावे या संस्थेचे चेअरमन दत्तात्रय भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। स्वागत चेअरमन दत्तात्रय भोसले यांनी केलं। दीप प्रज्वलन व फोटोपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी या संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक करताना 14 ऑगस्ट 1999 रोजी स्वर्गीय बाळासो पाटील यांच्या प्रेरणेनं ही संस्था सुरू केली। संस्था सुरू करताना अनेक अडचणींना तोंड देत नवीन सभासद करून संस्था चालू केली। नवीन संचालक अजित बोरगावे, बाबू कोळी, इरगोंडा पाटील, जयपाल देवमोरे, बळवंत ठिकाणे, मारुती कांबळे गुरुजी असे सहकारी लाभल्यानं यावेळी रावसाहेब पाटील चेअरमन म्हणून कार्य करताना मॅनेजर म्हणून सदाशिव आर्गे यांची नेमणूक केली। अतिशय पारदर्शक कारभार, अनेकांचं मार्गदर्शन लाभल्याने संस्थेची प्रगती होत चांगली चालली आहे। ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांची मोलाची साथ मिळाल्यानं आम्ही हे यश संपादन केलं आहे। भीमगोंडा पाटील काका विकास सेवा सोसायटी, लक्ष्मी विकास सेवा सोसायटी लाटवाडी यांचं विशेष सहकार्य लाभलंय। तसेच कलापणा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे माजी संचालक राजेश रामगोंडा पाटील यांचंही मोलाचं सहकार्य मिळत आहे। सन्मती सहकारी बँकेचे सीईओ अशोक पाटील साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आज संस्था कार्यरत आहे। आज संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करताना संस्थेच्या स्वमालकीच्या 40 लाखाच्या नूतन इमारतीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय। याचा अतिशय आनंदही होत आहे। संस्था काढणं सोपं आहे, पण ती व्यवस्थितरित्या चालू संस्था प्रगतीपथावर न्यायची असेल तर चांगले संचालक, विश्वासू कर्मचारी यांची मोलाची मदत महत्वाची असते। तसेच चांगले सभासद, हितचिंतक आणि व्यवस्थितरित्या कर्ज फेडणारे कर्जदार आणि मी संस्थेचा मोठा कणा असतो असं रावसाहेब पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितलं। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। संस्थेच्या सभासदांना मागील आर्थिक वर्षात रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून 12% प्रमाणे लाभांश, 8% प्रमाणे बोनस असे एकूण 20% प्रमाणे लाभांश देण्याचं ठरलंय। तसेच रौप्य महोत्सवानिमित्त प्रत्येक सभासदांना घड्याळ भेटवस्तू म्हणून देण्यात येते। यावेळी संस्थेचे सचिव सदाशिव आर्गे यांनी अहवाल सालातील विषयांचं वाचन केलं। सर्व सभासदांनी सर्व विषयांना एकमतानं मंजुरी दिली। यावेळी जवाहरचे संचालक दादासू सांगावे, संजय पाटील, जे.जे. पाटील साहेब, शरदचे संचालक एस.के. पाटील, रत्नपणा कुंभार, चैतन्य शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे सर आणि अध्यक्षी भाषण सन्मती सहकारी बँकेचे सीईओ अशोक पाटील साहेब यांनी केलं। आभार अण्णासाहेब नेरले यांनी मानले। सूत्रसंचालन पत्रकार अख्तर मकानदार यांनी केलं। यावेळी संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळासाहेब पाटील पतसंस्थेचे शेअर भांडवल 31 मार्च 2024 अखेर 22,92,200 इतके असून खेळतं भांडवल 7,65,10,765 असून संस्थेकडे 5,96,63,523 इतके ठेवी आहेत। संस्थेचा एकूण निधी 1,46,46,582 इतका झाला। अहवाल सालात संस्थेचे एकूण 3,85,62,621 इतकं कर्ज दिलं। संस्थेला अहवाल सालात 5,48,846 इतका नफा झालाय। यावरून संस्थेवरचा असणारा विश्वास निदर्शनास येत आहे। सभा संपल्यावर सर्व सभासदांना स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बाळासो पाटील पतसंस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अख्तर मकानदार।